नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्या फोन करून प्रियाला सांगते की माझा संगीत सोहळा आहे नाशिकला, तू येशील का? प्रिया सांगते की अगं उद्या माझासुद्धा संगीत सोहळा आहे. रम्या फोन ठेवते आणि नंतर प्रियाला क्लिक होतं की हा तर करेक्ट मार्ग आहे. सायलीला पत्तासुद्धा लागणार नाही. ती पुन्हा रम्याला कॉल करते. आता प्रिया सर्वांना येऊन सांगते की माझा निर्णय तर झालाय. माझं आणि अर्जुनचं लग्न आणि संगीत सोहळा आपण नाशिकला करूयात. माझी एक मैत्रीण आहे, तिच्या मामे भावाचं लग्न आहे. तिथे सगळी तयारीसुद्धा केलेली असेल. कल्पना म्हणते की तन्वी, नाशिकची कल्पना खूप छान आहे हा. मला ना तुमच्या लग्नामध्ये कोणतंच विघ्न नको यायला. सगळेजण नाशिकला संगीत आणि लग्न करण्यासाठी होकार देतात. विमल लगेचच चैतन्यला कॉल करून सांगते की सायलीताईंना लग्नात पोहोचू द्यायचं नाही, म्हणून या तन्वीने नवीनच प्लॅन आखलाय. तन्वीने लग्नाचं स्थळच बदललं आहे. सगळेजण नाशिकला जाणार आहेत असं ती सांगते. चैतन्याला खूपच टेन्शन येतं आता. इकडे सायली आणि कुसुम चाळीच्या बाहेर चाललेले असतात. त्याच वेळेस साक्षीचे गुंड त्यांना आवडवतात. सायली म्हणते तुम्ही आम्हाला अशी अडवू शकत नाही, जाऊ द्या आम्हाला. दुसरा गुंड लगेचच चाकू बाहेर काढतो आणि तिला धमकावतो. इथून बाहेर जायचं नाही म्हणून सांगितलं ना, कान फुटलेत का तुझे? तू फक्त बाहेर पाय टाकून तर बघ, नाही पाय कापून तुझ्या हातात दिले तर मग बघ. दुसरा गुंड म्हणतो की आपला रेकॉर्ड आहे हा, चाकूचा एकच वार आणि माणूस डायरेक्ट खतम. सायली आणि कुसुम खूपच घाबरतात आणि घाबरून त्या घरामध्ये जातात. कुसुम म्हणते हे नक्की प्रियाचं कारस्थान आहे. आधी फक्त तोंडाचा पट्टा चालवायची, आता इथपर्यंत मजल गेली तिची. सायली म्हणते कुसुमताई, मलाही खूप भीती वाटते. आपल्याला वाटलं होतं ना त्याच्यापेक्षा खूप जास्त भयानक आहे हे सगळं, पण मला माझी भीती बाजूला सारावीच लागणार. आता माझी देवी आईच याच्यामधून मार्ग दाखवेल. तितक्यात चैतन्य सायलीला कॉल करून सांगतो की एक महत्त्वाची बातमी आहे. तुला संगीत आणि लग्न सोहळ्यापासून लांब ठेवण्यासाठी तन्वीने एक नवीन खेळी खेळली आहे. तिने संगीत सोहळ्याची जागाच बदलून टाकली आहे. सगळी विधी आता नाशिकला होणार आहेत. हे ऐकल्यानंतर सायलीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणते की आता लग्न जर नाशिकला असेल तर आपण चैतन्याला बोलवूयात का? घरातले सगळेजण तिच्या या मताशी सहमत होतात. तन्वी मनातच विचार करते की अजून जर नकार दिला तर हे सगळे लोक माझ्या मनाविरुद्ध जाऊन त्याला चैतन्याला बोलवतीलच. त्यापेक्षा थोडा मोठेपणा घेते ना आणि नाटकीच बोलते की खरं तर मला त्याच्याशी असं वागताना वाईटच वाटतं. मला तुमच्या सगळ्यांच्या भावना कळतात. मामी, तुम्ही प्लीज चैतन्याला बोलवा. कल्पना म्हणते काहीही वाद घालू नकोस आणि लगेचच अर्जुनच्या लग्नासाठी नाशिकला निघून ये. चैतन्याला मात्र मनातून खूपच आनंद झालेला असतो. चैतन्य म्हणतो याच्यामध्ये प्रश्न विचारण्यासारखं, वाद घालण्यासारखं काहीच नाहीये. तुम्हाला माझी आठवण आली ना, माझ्यासाठी हेच खूप आहे. प्रिया साक्षीला कॉल करून विचारते की साक्षी, सायली घरातच आहे ना? साक्षी, तिने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या माणसाने तिला हँडल केले. आता ती घरातच आहे आणि आता ती इतकी घाबरली आहे की पुढचे 3 दिवस तरी ती दाराबाहेर पडणार नाही. प्रियाला हे ऐकून खूपच आनंद होतो. दुसऱ्या दिवशी सायली बॅग भरत असते आणि कुसुमला सांगते की आपण 2 दिवसासाठी नाशिकला चाललोय. तू अर्जुनला भेटू नये म्हणून चांगले गुंड पाठवले आहेत तिने. सायली म्हणते तरीसुद्धा मी बाहेर पडणार आहे कुसुमताई. तिने लाख संकट उभे करू देत पण प्रत्येक संकटावरती मी मात करणार, कारण प्रियासारख्या माणसांचा कधीही विजय होत नाही. तेव्हा सायली बाहेर पडण्याचा प्लॅन तिला सांगते. मुद्दाम त्या गुंडांसमोर कुसुम म्हणते की अगं लोणची पापडची तर ऑर्डर आहे ना, तुला ताप आलाय, तू आतमध्ये जाऊन घोंगडी घेऊन झोप, मी आत्ता ऑर्डर देऊन आले. मग कुसुम दोन्ही बॅगा घेऊन तिथून निघते आणि सायली घरात जायचं नाटक करते. कुसुम चाळीच्या बाहेर येते तेव्हा सायली गुपचूप त्या गुंडांची नजर चुकवून शीतलच्या खोलीमध्ये येते. शीतलला तिचा प्लॅन सांगते. तेव्हा शीतल गुपचूप कुसुमच्या घरामध्ये जाते. सायली खिडकीतून उडी मारते. सायली गुपचूप चाळीतून बाहेर पडते. सायली बाहेर आल्यानंतर कुसुमच्या जीवात जीव येतो. घराच्या खिडकीतून आतमध्ये डोकावतात तर त्या ठिकाणी सायलीच्या जागी शीतल पांघरून घेऊन झोपलेली असते. ते पाहून त्या गुंडांना असं वाटतं की त्या ठिकाणी सायलीच आहे. सायली आणि कुसुम रिक्षामध्ये बसणार तितक्यात त्या गुंडांची नजर सायली कुसुमकडे जाते. ते घाईघाईतच गाडी घेऊन त्यांचा पाठलाग करतात आणि रिक्षाला अडवतात. त्या दोघी मिळून त्या गुंडांना चांगला चोप देतात आणि रिक्षा घेऊन तिथून निघून जातात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळे सुभेदार संगीत सोहळ्यासाठी नाशिकला जमलेले असतात. सायली आणि कुसुम देखील संगीत सोहळ्यासाठी पोहोचलेले असतात. सायली मनात म्हणते की किती दिवस झाले अर्जुन सर, तुम्हाला मी पाहिलंसुद्धा नाही आहे, तुमचा चेहराही पाहिला नाही आहे. आता आज तुम्ही मला भेटणार आहात. सायली वेषांतर करून संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये पोहोचते. इकडे अर्जुनला देखील थोडीशी चाहूल लागते की मिसेस सायली आलेले आहेत. आता जेव्हा संगीत चालू असतं त्यावेळेस प्रियाच्या जागेवर सायली नाचत असते. सायलीचा स्पर्श अर्जुनला जाणवतो आणि तो खूप उत्साहाने नाचत असतो. आता सर्वांच्याच लक्षात येतं की प्रिया इकडे आहे, तर मग
नाचतीये ती कोण आहे? तेव्हा प्रिया रागातच येते आणि सायलीच्या डोक्यावरचा पदर काढते. सायलीला पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून लिहायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.